नमस्कार मंडळी, गिरीजा अन्नपूर्णा फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज करते रवा इडली. ही रेसिपी आहे माझ्या आई आणि बाबांची. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या आई बाबांचा कॅटरिंगचा व्यवसाय होता, जो मीही आता हळूहळू चालू केलेला आहे. तर आज त्यांची फेमस, मी कल्याणला राहते, तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे, कल्याणात खूप फेमस होती माझ्या बाबांची इडली आणि चटणी. तर आज मी त्याच पद्धतीने माझ्या घरी नाश्त्यासाठी हे प्रकार करते आहे. तर हा इडली रवा आणि उडदाच्या डाळीचं मिश्रण आहे, जे मी रात्री भिजवून ठेवलं होतं आणि ते फर्मेंट व्हायला ठेवलं होतं आज सकाळच्या नाश्त्यासाठी. तसंच मी इडली केलेली आहे. हा इडलीचा एक कुकर आहे माझ्याकडे, ज्याच्यात 7 वाट्या आहेत. त्या कुकरमध्ये ही इडली मी लावते आता. आणि माझ्या बाबांची ना इडली काढायची एक वेगळी पद्धत होती, ती पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. माझे बाबा आहेत ना, मला कधी इडली सुरीनी किंवा चमच्यानी असे काढून नाही द्यायचे. मग ते म्हणायचे की इडली सुरीनी किंवा चमच्यानी काढलीस ना की ती कातरल्यासारखी दिसते. जर का इडली छान अशी एकदम गोल गरगरीत मस्त तुला दिसायला हवी असेल ना, तर मी सांगतो त्या टेक्निकनी इडली काढायला शिक. त्यामुळे तशीच मी इडली काढते. माझ्या आईबाबांचं हॉटेल असल्या कारणाने खूप मोठा कुकर होता त्यांच्याकडे, जो जवळजवळ एका वेळेला 100 इडल्या त्याच्यात व्हायच्या. हॉटेल पण होतं आणि खूप फेमस होती आमची इडली. तर आता बघा मी इडली कशी काढते. हे इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत, त्या व्यवस्थित झालेल्या आहे आणि थोड्या गार होऊन दिल्या आहेत मी ह्या इडल्या. गार झाल्यानंतर माझ्याकडे लाकडाचा चॉपिंग बोर्ड आहे, तो मी घेतलेला आहे लाकडाचा चॉपिंग बोर्ड. आणि त्याच्यावर आता मी ही इडली ना अशी ठोकून काढणार आहे. बघा तुम्हाला जमते का? जे जोरात आपटायची की ती इडली बरोबर मस्तपैकी बाहेर निघून येते. एकदम छान गोल गरगरीत इडली निघते. अशा सगळ्या इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत. आणि याची चटणी पण एक स्पेशल होती. तुम्हाला जर का ह्या पूर्ण ह्याची रेसिपी हवी असेल ना, तर माझ्या चॅनलला फॉलो करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब पण करायचं आहे. इंस्टाला पण, फेसबुकला सुद्धा आणि यूट्यूबला सुद्धा. ही एकदम वर्ल्ड फेमस मऊ लुसलुशीत इडली आणि त्याच्याबरोबरची चटणी. कधी येत आहे मग खायला?